शॉपिंग करायला आलो पण खाणं स्टार्ट झालंय आमचं. तर बघूया. आलेलो तर शॉपिंगला, पण शॉपिंग तर आम्ही काहीच नाही केली. आम्ही तर फक्त शेवटपर्यंत खातच बसलो. एकच आहे आपला अमूर बटर सॉरी मी तर पुलाव अमूल बटर पुलाव. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट केलाय आणि मी आता चालली आहे मुंबईला आणि भरपूर दिवसानंतर ब्लॉग करते तर मला काय बोलू ते समजत नाहीये, पण तुम्ही थोडं समजून घ्या मला. मी हे बोलत होते की मी आज चालली आहे मुंबईला आणि एका मैत्रिणीसोबत चालली आहे जिला मी आता ठाणे स्टेशनला भेटणार आहे. तर आता मी ठाणे स्टेशनला चालली आहे आणि तिला भेटल्यावरच मी दाखवेन की आम्ही चाललोय मुंबईला शॉपिंगला. तर काय शॉपिंग करणार आहे माहित नाही, तर तिथे गेल्यावरच बघूया. भरपूर वेळ झाला पण आम्ही दोघी काही एकमेकींना भेटत नाहीये. ती काय मला कुठे भेटत नाहीये. तिला मी कॉल केला पण ती काय मला भेटली नाहीये. आता ती मला कुठे भेटणार आहे ते बघू. आम्ही दोघी चुकलोय. ऍडजस्ट नाही केलं तर पण ते करते म्हणून मी काय स्टेशनला उतरल्याच काय काय भेटते हे बघणं स्टार्ट झालेलं. फक्त बघणं स्टार्ट झालेलं, घेतलं तर अजून काहीच नव्हतं. आता आम्ही आलो सीएसटी स्टेशनला. ही बघा एवढं ऊन आहे. आम्ही काहीतरी एक्सप्लोर करणार आहे खाण्यासाठी. तर काय काय खाऊ शकतो आपण एकदम सीएसटी मध्ये आलं तसंच. शॉपिंग करायला आलो पण खाणं स्टार्ट झालंय आमचं. तर बघूया आपण काय काय खाऊ. ते लाईन भरपूर आहे आम्ही ऐकलेलं आहे. जशी लाईन आहे कच्ची हावड्यासाठी जाऊन थांबूया तिथे. एकच आहे आपला. ठीक आहे. आउट ऑफ 10 मी देते 9.5. मी 9. आम्ही दोघी पण रस्ता शोधतोय पण आम्हाला काही भेटत नाहीये आणि मी हिच्या भरोशावर चालली आणि हिलाच माहित नाहीये. कॉजवे वॉकेबल ॲज युजल आम्ही कुठे गेलेलो? कोलाबा कॉजवेला, जिथे खूप गर्दी असते आणि खूप ऊन पण असतं. तर कलेक्शन्स तर खूप छान छान होते पण मला तर काहीच घ्यायचं नव्हतं म्हणून मी प्रत्येक शॉपमध्ये जाऊन जिथे मिरर भेटतो तिथे स्वतःला कॅप्चर करत होती. आणि आम्ही दुपारच्या टायमाला गेलो त्यामुळे एवढी गर्दी आणि गरम होत होतं ना की पूर्ण घाम आलेला अंगाला. साप बघते ही हातात घालायचा. स्वतःला माहिती आहे तरी पण मुद्दा विचारायचं काय आहे. गाईज आता आमची कॉजवे मध्ये शॉपिंग करून झाली. आता हिला एफएस ला जायचंय. आता एवढा उशीर झाला तरी पण तिला एफएस ला जायचंय. तिला नको बोलते तरी ती ऐकत नाहीये. उसाचा रस पिऊन निघालो आणि आम्ही आता एफएसला चाललेलो. एफएसला पोचलो आणि तिथे पण तिला काय आवडलं नाही. तिने काहीच घेतलं नाहीये. थोडीफार ज्वेलरी आवडली जी मला आणि तिला आम्ही दोघींनी पण घेतली. आणि मग फेमस कॅनॉन पावभाजी आहे तिथे आम्ही पावभाजी खायला गेलेलो. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही जी पावभाजी घेतलेली ती आम्हा दोघींना पण आवडली नाही. आणि नंतर आम्ही तवा पुलाव घेतलेला तर आम्हाला तो पण नाही आवडला. बट आता काय करणार, घेतले तर खावंच लागणार. पावभाजीला मी रेटिंग देणार आहे 4 आउट ऑफ 10 आणि ताकाला 0 देणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का एंडला जाऊन आम्हाला काय समजलं? आम्ही आलेलो तर शॉपिंगला, पण शॉपिंग तर आम्ही काहीच नाही केली. आम्ही तर फक्त शेवटपर्यंत खातच बसलो. म्हणजे नवीन नवीन काय काय रील्स बघून ना आम्ही इकडे तिकडे खायला गेलो आहे, जे की आम्हाला आवडलं पण नाही आहे. आणि शॉपिंगच्या नावाखाली आम्ही फक्त खायला आलेलो हेच आम्हाला समजले. तर शॉपिंग पण आम्ही काय केले हे तुम्हाला एंडला बघायला भेटेल आणि ती बघून तुम्हाला पण हसायला येईल आमच्यासारखंच. तर लास्टपर्यंत बघा तुम्ही. आता आम्ही उतरलोय ठाणे स्टेशनला 1 तासाच्या प्रवासानंतर. आता आम्ही काय काय घेतलं ते तुम्हाला छोटंसं दाखवणार. प्लेट घेतलंय आणि हे 2 आम कप घेतले. ब्लॉग एंड पण करू देत नाहीये. सगळे लोक आमच्या तोंडाकडे बघतात. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.